मी विजय पाटील, अध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन मुंबई। मी प्राधान्यक्रमाने मी मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळा आहेत त्या शाळेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत काम करतो आहे। आमच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतून रिटायर झालेले 4,500 स्टाफ आहे। त्याच्यामध्ये मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, दीपिका आहेत, सेवक आहेत। त्यांना 7व्या वेतन आयोगाचं पेन्शन मिळत नाही आहे, ग्रॅच्युटी मिळाली नाही आहे, कम्प्युटेशन मिळालं नाही आहे, थकबाकी मिळालं नाही आहे। जे कर्मचारी सेवेमध्ये होते तेव्हा त्यांनी 7व्या वेतन आयोगाचे पगार घेतलेले आहेत, परंतु ते कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्यांची पेन्शन ही 7व्या वेतन आयोगानुसार मिळायला हवी होती, ती मिळालेली नाही आहे। त्यामुळे पेन्शन 7व्या वेतन आयोगानुसार नाही, ग्रॅच्युटी नाही, कम्प्युटेशन नाही आणि थकबाकी नाही। त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीला या सगळ्या स्टाफला सामोरं जावं लागतं आहे। असे 1/1/2016 नंतर जवळजवळ सेवानिवृत्त झालेले 2,000 कर्मचारी की ज्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं हे आर्थिक नुकसान झालेलं आहे, मुंबई महानगरपालिकेने आर्थिक नुकसान केलेलं आहे। आणि 1/1/2016 पूर्वी रिटायर झालेले शिक्षक आहेत, त्यांची पेन्शन 7व्या वेतन आयोगानुसार रिवाईज केलेली नाही आहे। त्यामुळे तेही त्यांचेही आर्थिक नुकसान झालेलं आहे, आर्थिक अन्याय त्यांच्यावर झालेला आहे। आणि 1/1/16 नंतर जे सेवेमध्ये होते आणि रिटायर झाले त्यांच्यावर आर्थिक नुकसान त्याचं झालेलं आहे। सरकारकडे काय तुम्ही मागण्या केल्यात? आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत, लोकप्रतिनिधीला पत्र दिलेली आहेत, परंतु अजून त्याच्यावरती कुठल्याही लोकप्रतिनिधीने गांभीर्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। मान्य महापौर, उपमहापौर, शिक्षक समिती अध्यक्ष यांना आम्ही भेटलेलो आहोत। मुंबई महानगरपालिका अंतर्गत हा विषय आहे की महाराष्ट्र शासन अंतर्गत आहे? मुंबई महानगरपालिका अंतर्गत हा प्रश्न आहे, याचा महाराष्ट्र शासनाची तसा काही संबंध नाही आहे। कारण पेन्शन देणं ही सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि त्याच्यात शासनाचा कुठलाही वाटा नाही आहे। त्यामुळे ही जबाबदारी पूर्णपणे मुंबई महानगरपालिका। मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची दिशा काय असेल? पुढची दिशा आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे, परंतु महानगरपालिकेच्या प्रशासनाला आमची थोडी ताकद दाखवण्यासाठी, आमचा प्रश्न जागृत करण्यासाठी पुन्हा एक वेळ आम्ही 20 जुलैला आझाद मैदानामध्ये एक छोटं आंदोलन करणार आहोत। आणि त्याही उपर जर प्रश्न भेटला नाही तर मात्र आम्ही सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि आमचे कुटुंबीय असे जवळ 2,500-3,000 लोक आम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी उतरणार आहोत।